रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। निराकार निरंतर
समरस पूर्ण झालो समरस भाषे पूर्ण झालो समरस भाषे पूर्ण अखंड इतिहास पावलो इतिहास पावलो इतिहास पावलो कामणे आता नाही अहंकार कामणे आता नाही अहंकार कामणे आता नाही अहंकार कामणे आता नाही अहंकार भावकलाकार नित्य शुद्ध भावकलाकार नित्य शुद्ध भावकलाकार नित्य शुद्ध भाषी पूर्ण झालो समरस भाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो ऐक्यास पावलो गोपाल कुमारी गोपाल
निराभाषी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. निराभाषी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही विठाला. लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरे न करावा अवेर. आत्मरूप गणेशु स्मरण होय सकल विद्याचे आदि कारण तेची वंदो. श्रीचरण श्रीगुरुचे ते नमस्कारून आता. निरंजनी आमे बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोशे. निराभाषी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरीपत साधक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपला कायम स्वरूपी पत्ता सांगतात. विठाला असा पत्ता सांगतात महाराज की आता तो पत्ता कधीच बदलणार नाही. अशा ठिकाणी आम्ही घर बांधले की आता तो पत्ता आमचा कायमचा आहे.
आणि त्या घरामध्ये आम्ही आता निरंतर राहण्यासाठी गेलेले आहोत. निरंजनी आम्ही बांधिले घर आणि तिथं अशा ठिकाणी राहिलो, जाऊन अशा अवस्थेत राहिलो, निराकारी निरंतर कायमस्वरूपी राहिलोसे. आता कुठंच हुडकीत जायचं नाही, एवढा पत्ता कायमस्वरूपीचा. आता आमच्या ठिकाणी भास सुद्धा कुठला उरला नाही, निराभासी पूर्ण झालो समरस. आणि ज्या ठिकाणी ज्या पदाला जाऊन पोहोचायचं होतं तिथं जाऊन पोहोचलो. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ते ऐक्य आम्हाला साधल्या गेलं, ते ऐक्य आम्हाला प्राप्त झालं. अशा ठिकाणी आम्ही मुक्कामाला गेलो. एवढं सुंदर ठिकाण असल्यामुळं आता आमच्यात अभिमानही राहिला नाही, अहंकारही राहिला नाही, नवे नवे कुठलीच विकार शिल्लक राहिला नाही. तुका म्हणे आता नाही अहंकार. आता नित्यासाठी आम्ही इतके शुद्ध झालो, झालो तदाकार नित्य शुद्ध. नित्य शुद्ध झालो असं तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात. विठाला 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 किनिमित्त कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरी वक्ता ह्या नात्यानं आहे. आज आपल्या जोगलगाव या पुण्य पावन नगरीमध्ये कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी, सत्यलोकवासी धोंडीबा भाऊराव माने यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन आहे. ज्यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यांच्या वंशातले त्यांचे सुपुत्र पिराजी धोंडीबा माने यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. आणि कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, तरीही परिचय करून देणं माझं कर्तव्य आहे. आपल्याच परिसराचं भूषण ज्यांनी सुंदरशी चाल गायली, हरिभक्त पारायण, संगीत विशारद, संगीत अलंकार, गायन कोकिळा, पप्पू महाराज पोले. महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांच्या आवाजाची जादू म्हणायला हरकत नाही. तेवढ्याच तोला मोलाचं रत्न आपल्या परिसराचं भूषण आमचे परमस्नेही परममित्र हरिभक्ती परायण आदिनाथ महाराज येळेगाव कुंडेवाडी. सुंदरशी चाल त्यांनी मागं गायली. आणि ज्या दोन्हीही कलाकाराच्या सोबत ज्यांनी आपल्या मृदंगाची थाप त्या बोलानं मंत्रमुग्ध केलं ते परमस्नेही परममित्र हरिभक्ती परायण प्रमोद महाराज सोंडीकर, धोंडू तात्या वारकरी शिक्षण संस्था लोहा. तसेच परिसरातून आलेले गुणीजन गायनाचार्य आमच्या गंगाखेड तालुक्याचं वैभव, हरिभक्ती परायण संगीत विशारद, संगीत अलंकार मदनजी महाराज फटांगे, तसेच हरिभक्ती परायण शरद महाराज सांगवीकर आणि गावातली गुणीजन गायनाचार्य, मृदंगाचार्य, जोगलगाव भजनी मंडळ. जय श्रीराम, जय हनुमान तरडे महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे गोड अशी साऊंड सिस्टीम, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे. आणि आज विशेष कार्यक्रमामध्ये माऊली यूट्यूब चॅनल आमची पहिलीच मुलाखत आहे. गणेश दादा चोपडे, त्यांनी पण तितक्या लांबून या कार्यक्रमाला अवघ्या महाराष्ट्रभर प्रसारित करण्यासाठी
आपला अमूल्य वेळ दिला आणि इथं आले त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि जमलेल्या श्रोतृवर्ग, त्याचबरोबर आपल्या परिसराचं भूषण, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्तीपरायण बालासाहेबजी महाराज इमडे यांची यावरून उपस्थिती लाभलेली आहे. आपलं भाग्य आहे ते उपस्थित आहे आणि सर्वांनाच द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कैलासवासी धोंडीबाजी माने यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्याच प्रसंगाला अनुसरून मी अभंगाचं चिंतन मांडणार आहे. म्हणजे काय आणि ते का करावं. श्रद्धे इति श्राद्ध, श्रद्धेनं केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात. मानवी जीवनामध्ये काही पर्वकाळ सांगितलेले आहेत. असे पर्वकाळ आहेत की काही पर्वकाळ काही वर्षानंतर येतात, काही पर्वकाळ काही वर्षानंतर येतात. पण एक पर्वकाळ असा आहे की तो मानवी जीवनामध्ये एकाच वेळेला येतो. एक पर्वकाळ 72 वर्षाला येतो, एक पर्वकाळ 60 वर्षाला येतो, एक पर्वकाळ 12 वर्षाला येतो, एक पर्वकाळ 3 वर्षाला येतो, एक पर्वकाळ दरवर्षी येतो, एक पर्वकाळ दर 6 महिन्याला येतो, एक पर्वकाळ दर महिन्याला येतो, एक पर्वकाळ दर 15 दिवसाला येतो, एक पर्वकाळ दररोज 2 वेळा येतो. आणि एकच पर्वकाळ असा आहे की माणसाच्या जीवनात एकच वेळा येतो, पुन्हा येतच नाही. विठाला वर्षाला जो पर्वकाळ येतो त्याला अधर्व पर्वकाळ म्हणतात. 60 वर्षाला जो पर्वकाळ येतो त्याला कपिला षष्ठी पर्वकाळ म्हणतात. 12 वर्षाला जो पर्वकाळ येतो त्याला सिंहस्थ पर्वकाळ म्हणतात. दर 3 वर्षाला जो पर्वकाळ येतो त्याला शास्त्रामध्ये पुरुषोत्तम मास म्हणतात, मलमास म्हणतात. आपल्या गावढळ भाषेत धोंड्याचा महिना. आणि दरवर्षी एक पर्वकाळ येतो त्याला मकर संक्रांत म्हणतात. हा दरवर्षी येणारा पर्वकाळ आहे. दर 6 महिन्याला येणारा पर्वकाळ चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आहे. दर महिन्याला येणारा पर्वकाळ अमावस्या आणि पौर्णिमा आहे. दर 15 दिवसाला येणारा पर्वकाळ एकादशी आणि द्वादशी आहे. आणि विशेष आज द्वादशीच आहे. पर्वकाळ द्वादशी दिले सामुग्री अमाशी. हे पर्वकाळ आहे. आणि एक पर्वकाळ दररोज 2 वेळा येतो. सकाळी 3:54 सुरू होतो, अंदाजे 4, 6ला संपतो, 2 तासासाठी असतो. संध्याकाळी 7ला सुरू होतो, 9ला संपतो. ह्या दोन्ही पर्वकाळावर नवे सगळ्यात पर्वकाळावर माणसाच्या जीवनात जेवढे पर्वकाळ सापडतील त्या पर्वकाळावर पुण्य संपादन केलं पाहिजे. म्हणून पहाटे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये काकडा म्हणल्या जातो देवाला आळवण्यासाठी. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. संध्याकाळी जो पर्वकाळ येतो 7 वाजता त्यावेळेला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणल्या जातो. हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच हरिपाठ आहे. 2 वेळा तरी वारकऱ्याने हे 2 नियम केले पाहिजे. आणि एकच पर्वकाळ असा आहे की एकच वेळा येतो. नाथ महाराज सांगतात, मनुष्याशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ,
माता पित्याचा अंतकाळ ती वेळ ती पवित्र विठाल ज्या दिवशी आपली आई किंवा वडील जातील तो पर्व काळ आहे मानवी जीवनातला. माणसाच्या जीवनात 3 सोहळे आहेत. ज्याचा जन्माचा सोहळा झाला त्याचा मृत्यूचा सोहळा होणारच. जे खाटवर आले त्याला ताटीवर जावंच लागणार आहे. 3 सोहळे आहेत. पहिला जन्माचा आणि तिसरा मृत्यूचा. मरणाचा सोहळा आहे. आता मधला जे सोहळा आहे ते ज्याच्या त्याच्या मनावर. काही जण ह्या मधल्या सोहळ्यापासून वंचित बी राहिले. विठाला का राहिले मला माहित नाही पण राहिली. विठाला विठाला हा सोहळा आहे. माणूस मेला म्हणजे संपला एवढं नाही. खरा त्या मेलेल्या माणसाचा विधी समाप्त होतो आज. आज दुपारी 3 वाजेपर्यंत हा विधी समाप्त होतो. आज तर्पण विधी असते. तर्पण विधी मोठ्या मुलांना धर्मपुत्रांना आज तर्पण विधी करायचा असते. दक्षिणेला तोंड करून पाणी सोडायचं असते. त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. पूजा करायची असते आणि ते तर्पण विधी पूर्ण झाला का मग हा विधी पूर्ण झाला. मेल संपलं नाही इतक्यात संपत नाही. ते हे इतक्यात कोणीही संपत नाही. वर्षभर चालतो हा. वर्षभर आणि वर्षभर चालवावं लागतं. वर्षाच्या नंतर पूर्ण होत. तिथून पुढे पुण्यस्मरण. पुण्यतिथी नाही बरं का. पुण्यतिथी संताची होत असते. तुमचं माझं पुण्यस्मरण होत असतं. मृत्यू हा प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे. प्रत्येकाला मृत्यूला एक दिवस सामोरं जावं लागणार आहे. जो जीव जन्माला आला तो मृत्यू घेऊन आला. मरते उपजते मरते उपजते तारीखच घेऊन आला. उपजल्या पिंडा मरण सांगाती मरती उपजती सवेची ती. आजा मेला पंजा मेला बाप मसनात गेला. देखत देखत
आतापर्यंत आपल्या पूर्वजाचा जर विचार केला तर पाठीमाग कोणी राहिलं नाही. आजा मेला पंजा मेला. जाऊ द्या, हे आपलं झालं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. कोण राहिलं बाबा? ये रते पामरा जीवन, आपण सामान्य हो, तुम्ही आम्ही सामान्य हो. मी सांगत होतो तुम्हाला, जिथं अवतारिक लोक थांबले नाही. 9 भी मर गए. कोण होते? 9 जण, 9 ग्रह होते महाराज. 10 भी मर गए. देवाचे 10 अवतार होते. बागुलामध्ये 10 अवताराचं वर्णन आहे महाराज. पहिला बागुल तो ऐसा, याचे नाव म्हणती मासा. शंकासुर बदिला कैसा, 4 वेद अनिली. 10 अवताराचं वर्णन बागुलात आहे. 10 भी मर गए सहस्त्राठ्यांशी. श्रीमद भागवत महापुराणामध्ये 88 सहस्त्र ऋषीची कथा आहे. सुरुवातीलाच 1000 वर्षापर्यंत ज्ञानसत्र करायला निघालेली ऋषी ते सुद्धा मेली. 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. जिथं देवता थांबल्या नाही, देवाला थांबता आलं नाही. तुम्ही म्हणचाल महाराज, महाराजालाही जावं लागतं. साधू असो, संन्यासी असो, कोणी असो, त्यालाही जावं लागते. हे पीर मर गए, पैगंबर मर महाराजाला थांबता येईना, संन्याशाला नाही, ब्रह्मचार्याला तर नाही. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, तपी संन्यासी, हाकीम, रोगी, ते बी आले त्याच्यात. सगळ्याला मरावं लागते. का? मृत्यू लोक आहे. का मरावं लागते? हे तुमचं माझं नाही म्हणून मरावं लागते. का? हे 5 लोकांचं उष्ण आणले, त्याचं त्याला द्यावं लागते. शेती जाते त्याशी देलेला, शेती त्याशी देलेला.
वाणीला पाचाचा उसना शेकी ज्याचे त्याचे देणे लागे. कोणाचं आणलं 5 लोक? कोण होते हे 5 लोक? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या 5 लोकांचा हा देव उष्ण आहे. मग हे उष्ण आणलेलं त्यानं ज्या दिवशी मागितलं त्या दिवशी द्यावं लागतंय. पण दिलंय बी कसं दिलंय? हे तात्पुरतं दिलंय, तेही किरायानं दिलंय. जिंदगी दिलेलं आहे महाराज. हे कसं दिलंय? किरायानं दिलंय. मग किरायानं दिलेली वस्तू वापर झाल्यावर ज्याची त्याला द्यावं लागतं. देतानाही किरायानं कशासाठी दिलं हे अजून काही जणाला पता लागला नाही. महाराज हे संसार करायसाठी दिलं नव्हतं. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा देवानं देह दिला कशासाठी? भजनासाठी. माझं नाव घेतील, माझं गुणगान गातील. पण काही जणांना चक विसरून गेले देवाला. म्हणजे भजनासाठी दिलं होतं, लावलं संसारात. आणि मग म्हणाली तर गुडघेच दुखालीत. कसं की ना कसं काय होईना आता कसं विठाला त्याच्यासाठी दिलं, किरायानं दिलं. आता किरायानं दिलं तसं शास्त्रानं सांगितलंय की बाबा 100 वर्षाचा वायदा. आपल्याला प्रमाणावर अंदाज लावता येते की 100 वर्षासाठी किरायानं दिलं. किती? शतगणिले ते अर्धरात्र खाय. त्याच्यात बाकीच्या काही गोष्टी आल्या. याच्यापैकी उगाच 10-5 वर्ष तरी कुणा काढलेत का देवासाठी? नाही. मग देवाचं काय चुकलं? देवाचं काही चुकलं नाही, आपलं चुकलं. आपल्याला वाटलं 100 आहे ना, 50 पर्यंत बाकी सगळी मौज मस्ती करून घ्यावून तिथून पुढं काय करावं? परमार्थ करावा. नाही भाऊ जमत. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं एक से का. क्या भरोसा है इस जिंदगी का, घड़ी घड़ी गाय वाटा याची पाहे, घड़ी घड़ी गाय वाटा याची पाहे, घड़ी घड़ी गाय वाटा याची पाहे.
लपून बसलेला आहे. घडी घडी काळ वाटियाची पाय, अजून किती आहे अवकाश. सारखा सारखा कसा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे आपल्यालाच नाही सगळ्याला नेणार. अवघाची आकार ग्राशियला काळे, एकते निराळे हरीचे नाम. मग हे किरायानं दिलं याचा भरोसा नाही. म्हातारपणी परमार्थ करतो म्हणचाल तर शक्य नाही. तर भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. या वयामध्येच काय होतो महाराज, परमार्थ होतो, अन्यथा होत नाही. तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मदरी. चक पाय थकल्या महाराज महाराज मला वारीला, चांगल्या चांगल्याला जमना. 18 दिवस चालणं होते वारीला. पहाटे 3ला उठून चालायला लावावं लागते थंडीच्या पाण्यात. जवळ सकाळची जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत होते. आणि हे जर केलं तर त्याचं बेनिफिट शेवटी शेवटी भेटते. काहीतरी देव म्हणते ह्यानं मजासाठी केलंय, मग मार्ग चांगला द्यावं. एकदा गेल्यावर गेलो हो. म्हणून माणूस गेला म्हणजे संपला नाही. वर्ष श्राद्धापर्यंत हा विधी आहे. त्या मुलाचं कर्तव्य आहे, मुलानं पार पाडावं लागतं. आज तर्पण विधी झाला का मग हे कार्य सफल झालं, कार्य पार पडत. म्हणून त्या मुलाकडून खरं तर 3 गोष्टी घडल्या पाहिजेत, तरच पुत्रधर्माला तो मुलगा सिद्ध होतो, अन्यथा सिद्ध होत नाही. 3 गोष्टी त्या मुलाकडून घडल्या पाहिजेत. देवी भागवत सांगते, जीवतो वाक्य करणात, क्षया हे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाच्च, त्रिभी पुत्रस्य पुत्रता. विठ्ठल मुलाचा पुत्रधर्म जर सिद्ध करायचा असेल तर त्या मुलाकडून 3 गोष्टी घडल्या पाहिजेत. कोणती गोष्ट? जीव तो वाक्य करणार. मायबाप जिवंत असेपर्यंत मायबापाच्या शब्दात वागलं पाहिजे, पहिली गोष्ट आहे. बापाच्या वचनातच राहिलं पाहिजे. जीव तो वाक्य करणार. तुम्ही पुन्हा गुलाबजामुन केले तरी ते लोकाला चांगले पचणार. जन्मभर जर मुलगा बापाचा ऐकल नसल, म्हणून देवी भागवत सांगतोय, जीव तो वाक्य करणात. जन्मभर वडिलाच्या वचनात. वडील ज्या दिवशी जातील, क्षया हे भूरी भोजनात. क्षया हे भूरी भोजन म्हणजे ज्या दिवशी वडील गेले, वडिलाच्या नावानं पिंडाधिक श्राद्धाधिक कार्यक्रम करून अन्नदान करणं. पिटले पितराचे
म्हणलंय शास्त्रामध्ये. कशाला? तेरवीचं अन्न, वर्ष श्राद्धाचं अन्न त्या मुलाकडून झालं पाहिजे. आपल्या वडिलाच्या नावानं आईच्या नावानं गेलेले असतील त्यांच्या, जिवंत असेपर्यंत शब्दात वागायचं, गेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं हे कार्य करायचं. जीवतो वाक्यकरणात क्षया हि भूरी भोजनात, अन्नदान केलं पाहिजे. तसं तर आज अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान, भूदान, गोदान हे त्या मुलाकडून घडलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, तिसरी गोष्ट त्या मुलाकडून शास्त्रानं एवढं अर्जंटली सांगितलं नाही आजच जा. तो मुलगा जिवंत असेपर्यंत एक वेळेस गयेला जाऊन आपल्या वडिलाच्या नावानं पिंड पाडून येणे. गयायाम पिंडदानाच त्रिभी पुत्रस्य पुत्रता. या तीन गोष्टी जर केल्या तर तो पुत्र धर्माला सिद्ध होतो. देवी भागवत सांगते. आजच जा असं नाही सांगितलं कुठल्या शास्त्राने. तुम्हाला ज्या दिवशी जमल त्या दिवशी तुम्ही तिथं जाणे बिहारला, आणि तिथं जाऊन वडिलाच्या नावानं पिंड पाडणे. या तीन गोष्टी घडल्या की मग तो पुत्र धर्माला सिद्ध होतो. काय करायचं महाराज, मेलेले मेलेत, याची फुकून याचं घरला पुढच्या पिढ्याला सुखानं खाऊच देना. पुढच्या पिढ्याला आपलेच पूर्वज खाऊ देत नाहीत, शाप देतात. आणि त्या शापाचा परिणाम होतो पुढच्या पिढ्याला त्रास भोगावा लागतो, मनन करावं लागतं. सारखी वाट पाहतात त्या तिथीला. कोण? पितृलोकामध्ये पित्रासाठी स्वतंत्र दैवत आहे. त्या दैवतेचं नाव आहे आर्यमा नावाची दैवता. दुपारी 12 वाजता सूर्याच्या ठिकाणी विराजमान होते. 3 तास तुमच्या नैवेद्याची वाट पाहते. नैवेद्य जर नाही पोचला तर मग म्हणते संसारामध्ये जर काही दुःख भोगावं लागलं तर ह्याला भावकीचा संबंध येत नाही, गावाचा येत नाही, तालुक्याचा येत नाही, जिल्ह्याचा येत नाही, देशाचा येत नाही. नवे नवे आता जे 2 वर्षापासून युद्ध चालू आहे त्याचाही संबंध येत नाही. आपल्या घरी जर काही होऊ लागलं का मग त्याला आहा कटा त्याचे करीते पितर, आपलेच पूर्वज गेलेले शाप देतात. आणि मग तिथून पुढं त्या तिसऱ्या पिढीला त्रास सुरू होतो. आता शास्त्रात तिसरी पिढी सांगितली, आपण सध्याचा विचार जर करायचा झाला आणि सध्याचं अवलोकन केलं तर तिसऱ्या पिढीची गरजच भासना झाली. सकाळून केलं की दुपारून विठाला. पुण्यवान झाला तर 3 पिढ्या चलते म्हणा. बाकी काहीच नाही, आपलेच पूर्वज शाप देतात. अरे हे लेकर जन्माला घालून पापच झालं. वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचा अभंगाचं द्रौपद. गळेची ना गर्भ नव्हेची का वांच, माता त्याची लाज लावा पायी. भाषा कठोर आहे ओ, काय पचना काय जाईल. कीर्तनात बी सगळं सांगायला झालं. एका गावाला अभंग घेतलं होतं, काय विठाला
हाची नियम आता न फिरे माघारी, बैसली शेजारी गोविंदाच्या. घररिगी झाली पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. मो कीर्तनच कट केलं त्या गावात. विठाला घेणारे तोला मोलाचेच लागते बरं काय, म्हणून सगळं सांगायचं नाही. त्याच्यात व्याभिचारी भाव आहे त्या अभंगात. हाची नियम आता न फिरे माघारी. आणि मी सगळा व्याभिचारी भाव सांगितलो. पहिल्या व्रतारी काम न हे पुरा म्हणून व्याभिचारा टिकल्यावर काय सांगा. बाबा बाबा नगत म्हणले महाराज हे आगाव सांगा. अरे आगाव नाही अभंगातला आहे. त्याला पचायला बी काय लागते, ताकद लागते, ताकद. महाराज हे त्यांच्याकडून जरी पाप घडला असेल ते तर नरकाला जातात, आपल्या ती पुढच्या पिढ्या नरकाला जातात. आपल्याकडून हे न केलेलं पाप घडलं आपल्यालाही नरकाला जावं लागते, त्यालाही नरकाला जावं. त्यानं पुण्य कमिलेलं असेल गती चांगली आहे, पाप झाला असेल त्यांना सुद्धा नरकाची गती आहे. नवे नवे पुढच्या पिढीला सुद्धा नरकाची गती आहे. व्यावहारिक जीवन जगत असताना, पारमार्थिक जीवन जगत असताना सुद्धा माणसानं देवा धर्माचा, साधू संताचा सांगितलेला मार्ग अवलंबन करून त्या मार्गानं चाललं पाहिजे. नवे नवे स्वतःच्या स्वार्थासाठी, पोटासाठी आपण जर आपलं काही बघितलं दुसऱ्याला त्रास द्याला तर ह्याचे साईड इफेक्ट शास्त्रानं सरळ लिहून ठेवले. आणि माणसं तर आता चहाच्या घोटाला बदला देत. चहाच्या घोटाला नोटाला तर बदल तेलच हो आता 20 तारखेपासून. चहाच्या घोटाला कुठं बदलाव. म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं काय करतात, पाप करतात. आणि ते पाप एवढं होतं की त्या पापामुळं तीही नरकाला जातात आणि पुढच्याही पिढ्या नरकाला जातात. म्हणून मरण जवळ आलं नाही, मरण आलं तरी चालेल, कोणाला खोटं बोलायचं नाही. मरण आलं तरी कबूल. कोणाच्या चहासाठी बदलायचं नाही महाराज. नसेल तर सगळ्याला भोगावं लागतंय, सगळ्याला. आणि मग माणसं म्हणते आमचं काय चुकलं, काय चुकलं. फाय जरासं पाठीमागे जाऊ, काय चुकलं ते शास्त्र सांगते. माणसं लोभ अंतकरणामध्ये ठेवून ज्याला लोकाला न्याय करतात, न्याय निवाडा करतात. सामान्य माणसं नाही, ज्याला आपण देव म्हणतो, त्यानं जर चुकीचा न्याय दिला तर त्या जेचा सुद्धा हाच विचार केला जाते. शास्त्र आपल्याकडे काय म्हणते, जजला न्याय देवता. बरोबर आहे, न्याय देवता. आणि असा एखादा न्याय देवता जर चहासाठी बदलला, आता चहाच म्हणूया, पाकिट कशाला म्हणा. महाराज हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतात. त्याचे परिणाम काय होतात माहिती आहे का, लय परिणाम भयानक होता. एक गरीब घरचा मुलगा होता, गरीब घरचा मुलगा. आणि त्या गरीब घरच्या मुलाला त्याच्या वडिलांनी एवढं शिकवलं, एवढं शिकवलं, एवढं शिकवलं. त्या मुलाच्या बापाचं धोरण होतं, माझा मुलगा जिल्हा न्यायाधीशच झाला पाहिजे. काय झालं पाहिजे, जिल्हा न्यायाधीश. हाडाचे काढ रक्ताचं पाणी रात्रचा दिवस करून त्या बापानं कमविलं, शिकविलं. मुलगा जिल्हा न्यायाधीश झाला महाराज. जज म्हणतात त्याला, जज, मॅजिस्ट्रेट. जिल्हा न्यायाधीश झालं. आणि बाप म्हातारा झाला आणि एका दिवशी मेला. पण सांप्रदायिक होते, बापही सांप्रदायिक होता, मुलगाही बापाला मानणारा होता. त्यानं 10वा केला, 13वा केला, गोड जेवण झालं, मासिक श्राद्ध सुरू झालं. आणि 5 महिन्याचे 5 मासिक श्राद्ध झाल्यावर 6व्या महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक घटना घडली. एका गरीब वारकऱ्याची 10 एकर जमीन एका सावकारानं लुबाडली. गरीब वारकऱ्याची जमीन 10 एकर एका सावकारानं लुबाडली.
अशी केस चालली कोर्टामध्ये, चलून चलून शेवटी बोर्डावर आली, त्याच न्यायाधीशाच्या हातात आली. आणि ते सावकार होता जरासा देवलस पण करणारा. देवलस पण कळते का? गावात बघणारा जरासा. त्याला माहित आहे आता खरे कागदपत्र कोणापाशी आहेत, त्या वारकऱ्यापाशी. आपण बैमानीनं जमीन लुबाडल्या, मग जेजला गाठलं पाहिजे. सुटकेस भरली काळी एवढी मटीन. आदल्याच दिवशी उद्या निकाल आहे म्हणता, आदल्या दिवशी जज साहेबाच्या दारात. जयारी साहेब जयारी, मी सावकार, आमची केस बोर्डावर आली उद्या. जज म्हणले, ओ गरीब वारकऱ्याची जमीन आहे, तुम्ही बेईमानीनं लुबाडल्या, उद्या निकाल त्याच्यासारखा लागणार आहे, वारकऱ्यासारखा. सावकार म्हणला, निकाल त्याच्यासारखा लागणार आहे मलाही माहित आहे. मग आज उगा आलो का सुटकेस घेऊन? सुटकेस घेऊन आज उगा आलो का? म्हणजे 10 एकर जमीन आहे जज साहेब. जमीन 10 लाखानं इकत या. 10 मधली 2 एकर तुम्हाला, 8 एकर माझ्या नावाची करून द्या. काय करा, उद्याचा निकाल पलटी मारा. ज्या बापानं हाडाचे काढ करून लेकराला जज बनविलं, 2 एकरासाठी जज भुलला. 10 लाखानं 2 एकराची 20 लाख झाली. त्यानं सुटकेस भरूनच घेऊन गेले. उलट ते म्हणला, महाराज साहेब मला देवलस पण येते, पंचांग कळते. 5च महिने झाले तुमचा बाप मरून. कोणाचा? जजचा. 5वं श्राद्ध झालंय. 6व्या श्राद्धाला सांगतो तुमचा बाप कुठं आहे ते. विश्वास बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी बयान बदललं. जज साहेब बदलले 2 एकर जमिनीसाठी. आणि बयान बदलून दिलं, जमीन सावकाराच्या नावाची झाली. आता गरीब वारकरी होता विचार, काय करील? खिशात पैसा नाही, मनगटात बळ नाही, गुणान बसावं लागते. आपल्या व्यवहारात म्हण आहे, मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं पाडा. नाईलाज झाला त्या वारकऱ्याचा. पैसे दिले, न्याय फिरवला जज साहेबानं, आणि जमीन सावकारासारखी झाली. आणि लगेच 8 दिवसाला 6वं मासिक आलं. कोणाच्या? जज साहेबाच्या बापाच. पैसे पोहोचले 2 एकराचे. फीस किती आहे देऊन टाकली. म्हणले, बाप कुठं आहे सांगतो. म्हणले, सांगा. सावकार म्हणले, या. त्या सावकारानं त्या जज साहेबाला गावातली जिथं गहाण जमा होत्या, नालीचं पाणी, खान गटार, रोज सकाळी माणसं उठल्या जिथं जातात परसबागेत, टावर रेंज कमी आहे जरा, विठाला अशा घाणी जवळ नेहलं. जज साहेबाला सांगितलं, साहेब जरा डोकावून बघा. काय ह्या विष्टेमध्ये जे लांब शेपटाचा किडा आहे का, आळी बुळबुळ करले, ते तुमचा बाप आहे. अरे बापरे. जज म्हणला, जजचा बाप कुठं? त्या घाणीतला विष्टेतला किडा होत आहे. सावकार म्हणला, होत आहे. कस काय? तुम्ही विद्यापीठात जाऊन अभ्यास करून जज झाला. म्हणजे तुकाराम महाराजाचा गाथा वाचला का? लोभावरी ठेवली हे संकेत सांगितलेत. लोभावरे ठेवणे हेत, असत्य करे जो न्याय नीत,
त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. नरकातली किडेच व्हावं लागतंय. किती लोभ होता 2 एकराचा, आणि आपण चहासाठी चहासाठी नाही महाराज. जीवन असं जगायचं तर चारित्र्य संपन्नच जगायचं. महाराज एवढं तुकाराम महाराजाची भाषा कठीण आहे, कठोर आहे. ह्याच अभंगाचं पुढचं चरण वाचून दाखवू का? 3रं चरण वाचून दाखवतो. अर्थ घरी गेल्यावर करा. गळेची ना गर्भ मासा स्रवेजी सुंदरा पाजी विटाळ त्या पितरा विठाला 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 विठाला. एवढी कठोर भाषा आहे. म्हणून जाताना असं जाच की उत्तमाची उरे कीर्ती मागे. पुण्य नाही करता आलं तर नका करा, पण मरण असं सोजवळ करा. कोणाही विचार द्या हो, 10 वर्षाला 20 वर्षाला एका पिढीला नाव चांगलंच निघालं पाहिजे. मग मनुष्य जीवन आहे. मनुष्य जीवनाचा इतिपत्ता कोणाला देता येत नाही नियमानं. कसाही मेला तरी देता येत नाही. का देता येत नाही? जीवाला पत्ताच नाही. मी मुद्द्यावर आलो आता. जीवाला पत्ताच नाही, तरी लोभापोटी स्वार्थ बुद्धीनं हा जीव लोकाला पत्ता देतो. बर का? काही स्वार्थ बुद्धीनं महाराजांना कार्ड छापले, हा आमचा पत्ता ॲड्रेस. वा वा. हे कार्ड तुमच्या जवळ राहू द्या. कवा गणपतीत नवरात्रात गरज पडली तर आम्हाला बोलवा. डॉक्टर साहेबाचाही पत्ता राहते. हे आमचं कार्ड घ्या. कधी काही जर घडलं तर आम्हाला सेवेची संधी द्या. जीव असा पत्ता देतो. जीव असा पत्ता देतो, पण जीवाचाच पत्ता नाही. जीवाचाच पत्ता नाही. मग ज्याचा पत्ता नसेल त्यानं पत्ता द्यावं का? देऊ नये. तुम्ही कोण्या गावचे? हा, फोगनरवाडी. तुमचं नाव काय? पंडित महाराज. हा तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता आहे का? नाही. ह्याच्या अगोदर काय पत्ता होता तुमचा? ह्याच्या अगोदर पंडितराव होता का? नाही. ह्याच्या अगोदर फुगनरवाडी नव्हती. बरं, आता पंडितराव, आता फुगनरवाडीच्या हे जन्म संपल्यावर मग आता जे माणसं पत्ता द्यालेत ते कसा द्यालेत? आता नीट ऐकून घ्या, नीट समजून घ्या. तुमच्या कर्मासारखं गाव तुम्हाला भेटलं, तुमच्या कर्मासारखे मायबाप तुम्हाला भेटले. आयुष्य किती आहे मला माहित नाही. हा तुमचा आत्ताचा पत्ता या जन्मापुरता. म्हणजे तुमचा पत्ता पहिले बी नव्हता. तुमचा पत्ता मग तुम्ही कसे होता? देशवेशन होय. देशवेशन हे माझा
म्हणजे तुम्ही कसे आलो फुगणार वाढला? मी आता मुद्द्यावर आलो. फिरत फिरत आलो. 3 तत्व आहेत पप्पू महाराज. एक जीवाचं तत्व आहे, एक साधूचं आहे, एक देवाचं आहे. देव कोणाला पत्ता सांगत नाही आणि जीवाला पत्ता सांगायला जीवाला पत्ताच नाही. पत्ता सांगतात साधू, पत्ता सांगतात संत. जीवाला का सांगता येत नाही पत्ता? तर जीव कायमस्वरूपी इथं नाही. कसा आलाय जीव? देश वेस नोहे माझा सज फिरत आलो. कसे आलो आपण? जसं वाटोळीनं पाला पाचोळा उडावं तसे आलो. वाटोळीची ताकद कमी झाली, पलटे जोगल गावात. मग ज्या कर्मानुसार आपल्याला मायबाप मिळाली, ज्या कर्मानुसार गाव मिळालं, हे गावकरी माणसं मिळाली, हे तात्पुरतं आहे. लई गावावर प्रेम दाखवायची काही गरज नाही. माझा गाव हा तात्पुरतं म्हणा. लई दिवस म्हणला आम्ही माझा गाव बी म्हणला आम्ही. आता महाराज महाराज तात्पुरता पत्ता आहे आपला, आपला कायमस्वरूपी नाही. बरं आपल्याला त्याच्यातलं काहीच माहित नाही. आता हे बाकीचे माणसं मध्ये हे मराले चालले, आपण तर सहज फिरत आलो. हे पुढे गेलेल्याची काही बातमी तरी कानावर की कसं झालं काय नाही. आता प्रत्येक माणूस म्हणाला हात कुणाचे आहेत? ते हात कुणाचे आहेत? गुडघे पाय. मग पाय तुमचे आहेत तर आता माणसं काय म्हणायचं? गुडघे गेले महाराज. मग तू ये होती तर जाऊ देनास कशी? आपले नाहीत. किती दिवस चालायचंय असं? चलून 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 माणसं थकतात, माणसं भितात. आणि आतापर्यंत मी एवढे प्रमाण सांगलो कीर्तनात, ह्याच्यातले आतापर्यंत वापस कोणी आलेलं तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे असं एखादं प्रमाण आहे का आता? आदिनाथ महाराज उगा ऐकू तरी आलंय का? कोणीच म्हणलं नाही. गेले तर त्या सावरगावापाशी आहे तर म्हणत चालता वाट पुढे समजालंय ना?
चालता वाट पुढे भय वाट त्याची ती बहुत जन गेले नाही आले मागुती. एकदा मेलेलं गेलेलं पुन्हा कोणी आले? कोणीच नाही. पुन्हा नाही आला परत, नाही आला परत, पुन्हा नाही आला परत. गंगेचा हा ओघ सागराची गेला, ओघ सागराची गेला. गंगेचा हा ओघ सागराची गेला, ओघ सागराची गेला. पुन्हा नाही आला परत, पुन्हा नाही आला परत, पुन्हा नाही आला परत. वापस चान्स नाही. गंगेचा हा ओघ सागराशी गेला, पुन्हा नाही आला परतोनी. मदाची गुडी माशी घाली उडी, गेली आईशी घडी पुन्हा नाही. आईशी या गोष्टीची बरी राखा सोय. बरोबर आहे का बालाजी महाराज? गेला तुका नये परतोनी. गात्यात नाही म्हणून कन्फर्म. विठाला विठाला चालता वाट पुढे भय वाट त्याची ती बहुत जन गेले नाही आले मागोती. कान आपलेत. ऐकू आलंय कधी मेलेले माणसं गेलेले कुठे गेले ते? नाही, या कानानं ऐकू आला. न देखो काय झाले, डोळ्यालाही दिसले नाही, कान तरी नाही कती. आता देवाला केलेला प्रश्न आहे. बैसलो संधी भागी तुझ धरोनी चित्ती. देवा, संधी भागी म्हणजे कुठं? जीव देवाच्या भजनासाठी देवाला संसार आणि देव वाटत अडकून बसलाय. आता कसं होईल? आणि पत्ता सांगायलाय. देव पत्ता सांगत नाही, जीव सांगल्याशिवाय राहत नाही. जीव का सांगतो तर जीवात स्वार्थ बुद्धी आहे, आणि देव पत्ता सांगत नाही. देव का सांगत नाही? देवानं एकदा जन्माला घातलंय. आता इथून पुढं कसं व्हायचंय काय नाही, तुमचं आमचं कर्म. देवाचा ह्याचा काही संबंध नाही. आता आपल्या देवाचा आता आपलं कर्म. चांगले वागलाव चांगलं नाव घेतील लोक. रोज एकाचे कंस खुडून आणलं तर रोज चोर म्हणते. कर्म चांगले केले का चांगलं कर्म, वाईट केले की वाईट. जीव पत्ता सांगू शकत नाही. जीवाचा कायमस्वरूपीचा पत्ता नाही. जीवाला स्थलांतर करावं लागते कधी कधी. पण एक पत्ता असा आहे, ते साधूकडे आहे. आपला पत्ता बदलते. पंडित महाराज या जन्मात पंडित, आता पाठीमागच्या जन्मात कोण होता? काशीनाथ होता. कोण होता? आणि पुढच्या जन्मात कोण होता काही सांगता येत नाही. म्हणून पत्ता आपला कायमस्वरूपी नाही. जीवाला पत्ता सांगता येत नाही. वास्तवात जीवाचं ह्या मरणाचं काही घेणं देणं नाही. जीव मरणाला बघत सुद्धा नाही. जीव न देखे मरण. आत्मा जो आहे ना, हे मरणाला बघत सुद्धा नाही. ह्याचं मरण आधीच मरून गेलेलं असते. मरण माझे मज केले अमर. मरण मरून गेलेलं असते.
तरी स्वार्थ बुद्धीनं जीव पत्ता सांगतो, पण ते पत्ता कायमस्वरूपी नाही. आता राहिले खाली कोण? संत. आता संत आपला पत्ता सांगतात, पण हा अधिकार संतांना आहे. आपल्याला देहाला यावं लागतंय, जन्माला यावं लागतंय, इच्छा नसली तरी यावं लागतंय, देवाला जाऊन आणावं लागतंय. संत त्यांच्या मनाने येतात. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाला. सांगत नाही, तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतंय, इच्छा नसली तरी जावं लागतंय, इच्छा नसली तरी यावं लागतंय, देवाला जाऊन आणावं लागतंय. संत त्यांच्या मर्जीनं येतात आणि कार्य संपलं की त्यांच्या मर्जीनं जातात. कशाला येतात? तर फक्त उपकार करण्यासाठी. आणि जीवाला काय यावं लागतंय? आगा कर्मी जय उरावे, तैते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे, देहा एका. मर्यादेपुरतं जीवाचं आहे. देव पत्ता सांगत नाही, जीवाचा सांगून उपयोग नाही. आता संत पत्ता सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय पत्ता सांगतात की आता आम्ही अशा ठिकाणी घर बांधलंय, आता जर कुणाला आमच्यापाशी याचा असेल तर आमचा पत्ता बदलणारा नाही, आम्ही कायमस्वरूपी एका ठिकाणी राहण्यासाठी गेलो. कोणतं ठिकाण? अभंगाच्या निरंजन अशा ठिकाणी जाऊन आम्ही पोहोचलो. म्हणून संताला पत्ता सांगता येते, संत पत्ता सांगतात. मग असं काम करून तिथपर्यंत गेलं का नाही हे आपल्याला तिथं जाता येते. देवाचा आपला नंतर संबंध नाही. जन्माला घातलं, आता तुमचं कर्म आणि तुमचं जाणं. जसं पुण्य असेल, जसं पाप असेल, तसा पुढचा विचार. आम्ही त्या ठिकाणी घर बांधलं, कोणीही या, आणि तिथं निरंतर आम्ही जाऊन वास्तव्य करीत आहोत. राहिलो म्हणजे असं राहिलो नाही आम्ही. आता आम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टी साध्य करायची सुद्धा गरज राहिली नाही.
माणसाच्या अंतकरणामध्ये भास असतो, भास. आणि जोपर्यंत भास जात नाही तोपर्यंत माणूस कुठं समरस होत नाही. कसलाही असू द्या भास. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही तिथं राहिल्यामुळे आमचा अजून एक फायदा झाला. कोणता? निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आपल्यालाही शेवटी तेच करायचंय बरं का, जे तुकोबाराय सांगतात तुम्हा आम्हाला. आता भास कुठला शिल्लक राहिला नाही, निराभास आणि समरस होऊन गेलो. कुठं? ऐक्याच्या ठिकाणी. जे साध्य करायचं होतं, जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालं, साध्य झालं, तिथं जाऊन पोहोचलो. नसल तर काय काय वेळा काय होते पप्पू महाराज माहिती आहे का, सगळ्या गोष्टी हस्तगत झाल्या का माणसाचा अहंकार जागा होतो. माणसाला एखादी कला एखादी गोष्ट हस्तगत झाली का अहंकार वाढतो. जगद्गुरु तुकोबारायनं अशा ठिकाणी घर बांधलं, तिथं वास्तव्य केलं. आता भास सुद्धा शिल्लक राहिला नाही, समरस झाले. एवढं जमल्यावर तर मग आपल्यासारख्याला किती अहंकार येईल. अहंकार माणसं काही फुगलीये, वजनानं वाढले नाहीत पण नुसती फुगली फोपशी. तुकोबाराय म्हणतात अशा ठिकाणी घर बांधल्यामुळं, इतकं समरस झाल्यामुळं, अखंड ऐक्य एकरूप झाल्यामुळं आता आमचा अहंकार बी नाहीसा झाला. अभंगाच्या
अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध. आता अहंकार सुद्धा शिल्लक राहिला नाही. आणि माणसाचा अहंकार केव्हाही जागा होतो. महाराज म्हणतात आमचा तो शिल्लकच राहिला नाही. आता कायमस्वरूपी नित्य शुद्ध झालो. सगळ्यांनी एकदम मोठ्या प्रेमानं हात वर करून टाळी वाजून भजन करा. विठोबार कुमार हात वर हात वर. हा हा विठोबार कुमार निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो शे निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध. यथामती यथा अवकाश धावत्या वेगानं अभंगाचा शब्दाशी भाव करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. मला जसा जमल झेपेल पेलेल तसा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. उत्तरोत्तर त्या धोंडीबा बाबाला उत्तम अशी गती प्राप्त हो अशी भगवान परमात्म्याच्या चरणी आपण विनंती करूया. आणि शेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पुनश्च एकदा सर्व गुणीजन मंडळी श्रोते मंडळी सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद. गोड असं नियोजन. तसं तर खूप प्रेम आहे या गावचं आमच्यावर. खूप प्रेम म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून सप्ताहामध्ये नेम चालू आहे. आणि खूप प्रेम देणारं गाव आहे. प्रेम करणारं गाव आहे. त्यात दुग्ध शर्करा योग माऊली यूट्यूब चॅनल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. करा बारीक बारीक तुकडे द्या टाकू. त्यांनाही तुम्ही काय करावं लागते म्हणजे ते सबस्क्राईब करावं लागते. ते करा फॉलो करा म्हणजे आपल्याला पुन्हा बघायला भेटेल. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबिडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर Thank you.
श्री अनंत मधुसूदना प्राशिषेण कमलनयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती भवतारका धरते अक्षते वामन मूर्ती आगाई सगुणा निगुणा बाळरंगना बाळकृष्ण जगजना बाळरंगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मध ठाव चरणी करतेचे विनोदी भावबंधने सोडवावे कुंडली कौरदे हरी विठ्ठल रुक्माई विश्वावी माझिया पंढरीचा वार संत सत्य सर्व का वार